नवीन प्रदेशाध्यक्ष असणार भाजपचा हे बघावं लागणार आहे। महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली। 5 वेळा खासदार आणि 2 वेळा आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलंय। राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा ते आता काम पाहत होते। पुढची बातमी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातली। लोकसभेतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी स्वतःहून शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येईल, शिवाय पवारांनाही काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळू शकतं। आणि असं झालं तर शरद पवार फक्त महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय राजकारणात सुद्धा पुन्हा एकदा गेम चेंजर ठरू शकतात। साऱ्या देशाचं लक्ष जेव्हा नरेंद्र मोदींच्या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याकडे लागलं होतं, त्याच वेळी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी बातमी आली। बातमी होती शरद पवार आणि राहुल गांधींच्या बैठकीची आणि या बैठकीमागच्या विषयाची। हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा मोठी कलाटणी देऊ शकतो। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती की पवार राहुल भेटीमागे गोड बंगाल आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं आणि त्यामागचं राजकारण आहे काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद वाचवण्याचं। विरोधी पक्षनेते पदासाठी शरद पवार आणि राहुल गांधींची चर्चा सुरू बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं। चर्चा झडू लागल्या। ही बैठक जवळपास 50 मिनिटे चालली आणि या बैठकीची बातमी आणि दृश्य सर्वात अगोदर महाराष्ट्रासमोर आणली ती न्यूज 18 लोकमत। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांची अत्यंत महत्त्वाची बैठक या 6 जनपद निवासस्थानी झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचं पवारांनी म्हटलंय आणि राहुल गांधीसोबत या संदर्भात चर्चा झाल्याचे स्पष्ट केले। मी दुष्काळासंदर्भात चर्चा केलं, पण काँग्रेस अध्यक्षाचा दुसरा पर्याय दिसत नाही, त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा देणे योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दरम्यान विलीनीकरणाचा जो सस्पेन्स आहे तो अजूनही कायम आहे। राहुल गांधींनी पवारांच्या भेटीला जाण्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत। त्यातला पहिला अर्थ म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये पुन्हा विलीनीकरण करून केंद्रात आणि राज्यात काँग्रेसला पुन्हा बळकटी देणे। पवारांची राष्ट्रवादी खरंच काँग्रेसमध्ये विलीन झाली तर लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकतं। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काँग्रेस राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरचं गणित नेमकं कसं जुळू शकतं ते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळणार। काँग्रेसकडे सध्या 52 खासदार, राष्ट्रवादीकडे सध्या 5 खासदार, दोघांची संख्या मिळून एकूण 57 खासदार। 55 खासदार झाल्यास विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार। शरद पवार होऊ शकतात काँग्रेसचे अध्यक्ष। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर महाराष्ट्रात काँग्रेस बळकट होईल। येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका। राष्ट्रीय राजकारणात शरद पवार ठरू शकतात गेम चेंजर। लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी तसेही पक्षाध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत, त्यामुळं थेट पवारांनाच काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवून राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं तर त्याचा दोन्ही पक्षांना निश्चितच फायदा होईल असं जाणकारांना वाटतंय। तरी सुद्धा मला असं वाटतं की मीरा कुमार, सुशील कुमार शिंदे, नंतर शरद पवार आले तर शरद पवारांना घेऊन त्यांना अध्यक्षपद देऊन जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन केली तर फारच मोठी संधी आहे। असे पुष्कळ नेते आहेत, त्याच्यामुळे नेत्यांची वानवा काँग्रेस पुढे अजिबातच नाही असं मला वाटतं। राष्ट्रवादीचं खरंच काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं तर महाराष्ट्रातही विधानसभेसाठी काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, कारण या दोन्ही पक्षांना लागलेली गळती आपोआप थांबेल आणि पवारांच्या नेतृत्वात काँग्रेस भाजपा सेना युतीला नक्की जोरदार टक्कर देता येऊ शकते। तसंही पवार ज्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडले होते तो मुद्दा आता कधीच मागे पडलाय। सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणातून स्वतःला काहीसं अलिप्त ठेवल्यानं काँग्रेसची सारी सूत्र राहुल गांधी आणि पवारांकडे येऊ शकतात। तसंच विलीनीकरणाच्या बदल्यात सुप्रिया सुळेंनाही राष्ट्रीय पातळीवरचं मानाचं स्थान मिळू शकतं। पाहूयात नेमकं काय होतंय ते। सागर कुलकर्णी आणि प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।